नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दुसऱ्या पाठाच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन याविषयी माहिती अभ्यासली। दुसऱ्या भागामध्ये आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन याविषयी माहिती अभ्यासली आणि आता आपण आधुनिक काळातील इतिहास लेखनाविषयी माहिती अभ्यासणार आहोत। आधुनिक काळातील इतिहास लेखनाचा विचार करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आधुनिक काळामध्ये भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं शासन होतं। त्यामुळे या काळाचा अभ्यास करताना ब्रिटिश इतिहास काळ आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। मग या ब्रिटिश इतिहास काळामध्ये 20व्या शतकात जी काही आपल्या देशामध्ये ब्रिटिश राजवट होती, या ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली। म्हणजे भारतीय पुरातत्वाचा अभ्यास करण्याचं श्रेय आपल्याला ब्रिटिशांना द्यावं लागेल। म्हणजे या काही जमेच्या बाजू आहेत त्यांच्या शासन काळातल्या। आणि मग या पुरातत्व खात्याचे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नेमणूक करण्यात आली। आणि मग या पहिल्या सरसंचालकांच्या देखरेखीखाली भारतामध्ये अनेक स्थळांचं उत्खनन करण्यात आलं। मग हे उत्खनन करत असताना प्रामुख्याने कोणती स्थळं निवडण्यात आली, तर ज्या स्थळांचा उल्लेख बौद्ध ग्रंथामध्ये आहे अशा प्रकारची जी काही स्थळं आहेत ती स्थळं उत्खननासाठी निवडण्यात आली। आणि या पद्धतीचं उत्खनन सुरू झालं आणि भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासालाही सुरुवात झाली। त्याच्या नंतरच्या काळामध्ये जॉन मार्शल म्हणजे हे ज्यावेळेस सरसंचालक झाले त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीमध्ये मात्र उत्खनन करत असताना आपल्या सर्वात प्राचीन अशा हडप्पा संस्कृतीचा शोध लागला। आणि मग हा संदर्भ याच्या पूर्वी आलेला आहे। या हडप्पा संस्कृतीच्या शोधाने हे सिद्ध केलं की भारतीय संस्कृतीचा जो काही इतिहास आहे तो कुठपर्यंत जाऊन पोहोचतो, इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याच्याही पूर्वीपर्यंत। आणि मग हे सगळ्या लोकांनी मान्य केलं आणि भारतीय इतिहासाविषयी संशोधन आणि लेखन सुरू झालं। भारतीय इतिहासाविषयी संशोधन करण्यामध्ये आणि इतिहास लेखन करण्यामध्ये अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सहभाग होता। या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जरी लेखन केलेलं असलं तरी ते भारतासाठी केलेलं नाहीये किंवा भारतीयांचा गौरव त्याच्यामध्ये केलेला नाहीये। तर या सगळ्या इतिहास लेखनामध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव होता। म्हणजे वसाहतवादाला पोषक अशाच प्रकारचं लेखन या काळामध्ये झालेलं होतं। आणि मग असे कोणते ब्रिटिश अधिकारी आहेत आणि ब्रिटिश इतिहासकार आहेत की ज्यांनी भारतीय इतिहास लेखन केलेलं आहे, त्या इतिहासकारांविषयीची माहिती आपण आता इथे अभ्यासणार आहोत। ब्रिटिश इतिहासकारामध्ये पहिले इतिहासकार आहेत ते जेम्स मिल। जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलाय। 1817 मध्ये या ग्रंथाचे 3 खंड प्रसिद्ध झालेले आहेत। द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे एक वैशिष्ट्य आहे, हा भारतीय इतिहासावर लिहिला गेलेला, भारतीय इतिहासावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिला गेलेला पहिला ग्रंथ आहे हा। त्यामुळं हा ग्रंथ इतिहासाच्या दृष्टिकोनातून तेवढाच महत्त्वाचा आहे। पण हा ग्रंथ लिहित असताना वस्तुनिष्ठतेचा वापर करण्यात आलेला नाही। इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे असं म्हटलं जातं, पण ती मात्र आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये।
कारण हा ग्रंथ लिहिताना वस्तुनिष्ठतेचा पूर्णतः अभाव दिसतो. त्याचबरोबर आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीचे जे विविध पैलू आहेत, म्हणजे भारतीय संस्कृतीबद्दलच्या ज्या विविध गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन या ग्रंथलेखनामध्ये स्पष्टपणे उमटलेला आहे. म्हणजे अगोदरच त्यांचं मत झालेलं होतं की भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास हा कमी प्रतीचा आहे किंवा कमी दर्जाचा आहे. त्यामुळे निश्चितच या ग्रंथाचं लेखन करताना वस्तुनिष्ठ लेखन झालेलं नसणार. त्याच्यानंतरचे इतिहासकार आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. हे मुंबईचे गव्हर्नर होते. 1819 ते 1827 पर्यंत त्यांनी तिथे अधिकारी म्हणून काम केलेलं होतं. यांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशांचा भारत असा त्याचा अर्थ झाला. त्यांचंच राज्य होतं आपल्यावर त्यावेळेस, त्यामुळं त्यांनी तसं नाव दिलेलं असेल. पण याचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि या ग्रंथामध्ये सुद्धा भारतीयाविषयी इतिहास लेखन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर भारतीय इतिहासामध्ये मराठ्यांचं जे साम्राज्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. मराठा साम्राज्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वतरांगामध्ये निर्माण केलेलं जे मराठ्यांचं स्वराज्य होतं त्याची भगवी पताका अटकेपार जाऊन पोहोचलेली होती. तिसऱ्या पानिपतच्या युद्धापर्यंत संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांचं साम्राज्य होतं. त्यामुळं तोही इतिहास तेवढाच त्या ठिकाणी महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र या इतिहासावर प्रकाश टाकण्याचं काम कोणी केलेलं आहे? ब्रिटिश इतिहासकार म्हणजे ब्रिटिश अधिकारी जेम्स ग्रँट डफ याने केलेलं आहे. आणि याने ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. या ग्रंथाचे सुद्धा 3 खंड प्रसिद्ध झालेले आहेत. पण शेवटी ते सुद्धा ब्रिटिश. त्यामुळं भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास हा कमी दर्जाचा आहे याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हीच प्रवृत्ती आणखी एका ब्रिटिश इतिहासकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं नाव आहे कर्नल टॉड. या कर्नल टॉडने राजस्थानचा इतिहास लिहिलेला आहे आणि कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्यांच्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. ब्रिटिश इतिहासकारांमध्ये एक वेगळे इतिहासकार होते. त्यांचं नाव आहे विल्यम विल्सन हंटर. वेगळे आपल्याला का म्हणावं लागतं तर त्यांची जी काही इतिहास लेखनाची वृत्ती आहे ती निपक्षपाती वृत्ती आहे. म्हणजे इतिहास लेखन करताना त्यांच्या इतिहास लेखनामध्ये पूर्वग्रह दूषित भावना नव्हती. जे काही पुरावे असतील त्या पुराव्यांच्या आधारे त्याने इतिहास लिहिलेला आहे. त्याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे निपक्षपाती भावनेने. ग्रँट डफ यांनी जो काही मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ त्याने लिहिला 3 खंडामध्ये. त्या ग्रंथाच्या ज्या मर्यादा आहेत म्हणजे त्या ग्रंथातल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा 19व्या शतकामध्ये दाखवून देण्याचं काम 2 भारतीय इतिहासकारांनी केलेलं आहे. त्या इतिहासकारांची नावं आहेत नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी.का. राजवाडे. विद्यार्थी मित्रांनो, या लेखन पद्धतीमधून अनेक विचार प्रवाह विकसित झाले आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी लेखन झालं. त्या सगळ्या विचार प्रवाहांचा आपण आता पुढे अभ्यास करणार आहोत. आधुनिक भारतीय इतिहास लेखनामधील विविध तात्विक प्रणालींचा म्हणजे विविध विचार प्रवाहांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. याच्यामधला जो पहिला प्रवाह आहे तो म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. आता वसाहतवादी इतिहास लेखन का म्हटलेलं असावं? त्यावेळेस ब्रिटिशांच्या वसाहती इथे होत्या आणि त्याला अनुसरून केलेलं जे काही लेखन आहे त्याला वसाहतवादी इतिहास लेखन असं म्हटलेलं
असावं. भारताचा इतिहास ज्याने लिहिला किंवा भारतीय इतिहासाचा अभ्यास ज्याने केला त्याच्यातल्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये कोणाचा समावेश होता तर त्यामध्ये होते ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक. याच लोकांनी सुरुवातीला भारतीय इतिहासाचा अभ्यास केला आणि भारतीय इतिहासाविषयीचं लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. हे लेखन करत असताना त्या सगळ्यांच्या लेखनामध्ये भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे हा जो काही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन होता त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अगोदरच त्यांनी ठरवलेलं होतं की भारतीय संस्कृती भारतीय इतिहास हा गौण दर्जाचा आहे. त्यामुळे निश्चित निपक्षपाती लेखन, वस्तुनिष्ठ लेखन, शास्त्रशुद्ध लेखन त्यांच्या हातून झालेलं नसणार. त्याचबरोबर हे जे काही सगळं इतिहास लेखन आहे या सगळ्या इतिहास लेखनाचा वापर वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी करण्यात आलेला होता. त्यामुळं ते इतिहास लेखन लिहून भारतीय लोकांच्या मनावरती या वसाहतीचा समर्थनाचा जो काही प्रभाव आहे तो बिंबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला होता. म्हणजे ब्रिटिश इथे येऊन जे काही राज्यकारभार करतात त्या सगळ्याचं समर्थन त्याने आपल्या इतिहासामध्ये केलेलं दिसून येतं. आणि या सगळ्या इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण, वसाहतवादी इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला या ग्रंथाकडे बघावं लागतं. तो ग्रंथ म्हणजे 1922 ते 37 मध्ये त्याचे 5 खंड प्रसिद्ध झाले. त्या ग्रंथाचं नाव आहे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया आणि हे या वसाहतवादी इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण. दुसरी वैचारिक प्रणाली किंवा दुसरा विचार प्रवाह आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चिमात्य जे काही इतिहास अभ्यासक होते म्हणजे युरोपियन इतिहास अभ्यासक, त्या युरोपियन इतिहास अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश याविषयीचे एक कुतूहल निर्माण झालेलं होतं. म्हणजे एक जिज्ञासा निर्माण झालेली होती की काय आहे या पूर्वेकडील देशांमध्ये, या पूर्वेकडील संस्कृतीमध्ये. आणि त्या कुतूहलापोटी हे युरोपियन जे काही इतिहासकार आहेत ते भारतीय संस्कृतीचा, इथल्या देशांचा अभ्यास करत होते. या इतिहास अभ्यासकांमध्ये भारतीय संस्कृती म्हणजे पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याविषयी आदर आणि कौतुक असलेला एक वर्ग होता. आणि हे पूर्वेकडील देश आणि पूर्वेकडील संस्कृती याविषयी आदर आणि कौतुक असलेले जे युरोपीय अभ्यासक आहेत त्यांना प्राच्यवादी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आहेत युरोपीय अभ्यासक पण त्यांना पूर्वेकडची संस्कृती आणि पूर्वेकडचे देश यांच्याविषयी आदर आहे, यांच्याविषयी कौतुक आहे. मग या प्राच्यवादी इतिहास लेखकांनी इथल्या भाषांविषयीचा पहिल्यांदा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये असणारं जे साधर्म्य आहे त्याचा त्याने सुरुवातीला अभ्यास केला. त्याचबरोबर वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य याच्या अभ्यासावर त्या लोकांनी भर दिलेला होता. बघा, जे आपल्याकडे आहे त्याचा अभ्यास ते लोक करतात आणि आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. याच्या अनुषंगाने आपल्याला आणखी एक पुस्तकाच्या बाहेरची गोष्ट सांगावीशी वाटते. संस्कृत भाषेचा सर्वाधिक जर अभ्यास कोणत्या देशामध्ये केला जात असेल तर त्या देशाचं नाव आहे जर्मनी. आणि आपल्या देशामध्ये मात्र त्याच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो आपण. म्हणजे जे असतं त्याची किंमत वाटत नाही, त्याचं हे एक उदाहरण. तर जे वैदिक वाङ्मय आहे आणि जे काही संस्कृत साहित्य आणि वाङ्मय अर्थ दोन्हीचं एकच, म्हणजे वैदिक वाङ्मय आणि संस्कृत वाङ्मय किंवा संस्कृत साहित्य याच्या अभ्यासावर
या लोकांनी भर दिलेला होता आणि या अभ्यासातून त्यांनी एक अशी संकल्पना मांडली, एक कल्पना त्यांनी मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा असावी, असा एक तर्क त्याने काढला. त्याच्यातून एक कल्पना त्याने मांडली. म्हणजे आमची ही जी काही संस्कृत भाषा आहे आणि जी युरोपियन भाषा आहे त्याची एकच भाषा असावी अगोदर जननी म्हणून, आणि मग त्याच्यातून युरोपियन भाषा आणि संस्कृत भाषा असे वेगवेगळे प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झालेले असावेत. या अभ्यासकामध्ये महत्त्वाचे एक अभ्यासक आहेत, त्यांचं नाव आहे विल्यम जोन्स. विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. कोलकाता या ठिकाणी त्याची स्थापना केली त्यांनी. आणि याची स्थापना केल्यामुळे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि जो इतिहास आहे त्याच्या अभ्यासाला चालना मिळाली. जे ब्रिटिशांची सत्ता इथे असली त्याचं समर्थन आपल्याला करता येणार नाहीये, परंतु आपल्या प्राचीन इतिहासाचा, आपल्या प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा अशा काही आपल्या देशाविषयी आदर आणि कौतुक असलेल्या युरोपीय अभ्यासकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामधले एक विल्यम जोन्स. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर कोणत्या अभ्यासकाचा उल्लेख करावा लागत असेल तर त्यांचं नाव आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. हे एक जर्मन अभ्यासक आहेत आणि यांना सुद्धा पूर्वेकडील देश आणि पूर्वेकडील संस्कृती यांच्याविषयी आदर होता, म्हणून ते प्राच्यवादी इतिहासकार आहेत. यांनी असं म्हटलेलं आहे की संस्कृत ही जी काही भाषा आहे ही संस्कृत भाषा इंडो युरोपियन भाषा गटातील एक अतिप्राचीन अशी शाखा आहे. म्हणजे होती असं म्हटलेलं आहे त्यांनी. ही एक अतिप्राचीन अशी शाखा होती, म्हणजे त्याची असावी वगैरे असं नाही आहे, तर ठाम म्हटलेलं आहे ती होती. म्हणजे कुठेतरी संस्कृत भाषेचा संबंध हा युरोपियन भाषांशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांना संस्कृत साहित्याविषयी विशेष रस होता. संस्कृत साहित्याच्या अभ्यासामध्ये त्यांना विशेष रस होता आणि त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी त्यांची कामगिरी आहे, हितोपदेश नावाचा जो संस्कृत ग्रंथ आहे, या संस्कृत ग्रंथाचं जर्मन भाषेत अनुवाद करण्याचं काम त्याने केलेलं आहे. अनुवाद म्हणजे भाषांतर. हितोपदेश जो आपल्या संस्कृत भाषेतला ग्रंथ होता त्याचं त्यांनी जर्मन भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्याचबरोबर द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट, म्हणजे पूर्वेकडच्या देशांविषयी केलेलं लेखन अभ्यास, तर या नावाचे एक पुस्तक त्याने संपादित केलेलं आहे आणि त्याचे 50 खंड त्यांनी संपादित केलेले आहेत. म्हणजे आपल्या देशाविषयी एवढा अभ्यास फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या देशामध्ये बोलायला नको, बोलल्यानंतर वाद निर्माण होतात, म्हणजे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं एवढंच म्हणूया आपण. पण या ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम केलेलं आहे आणि ते 6 खंडामध्ये त्यांनी प्रसिद्ध सुद्धा केलेत आणि त्याचं सुद्धा जर्मन भाषेत भाषांतर केलेलं आहे, त्याचा अनुवाद केलेला आहे. निश्चितच कुठल्याही गोष्टीमध्ये सगळेच काही चांगले गुण असत नाहीत, त्याच्यात काही थोडेफार दोष असू शकतात, पण मात्र आमच्या देशातील लोकांनी त्याच्या दोषांचाच म्हणजे टाहू फोडलेला आहे, त्याच्यातल्या चांगल्या गुणांकडे थोडं दुर्लक्ष केलेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. तर या ऋग्वेदाचं त्यांनी
संकलन केलेलं आहे, त्याचे 6 खंड प्रसिद्ध केलेले आहेत आणि जर्मन भाषेमध्ये त्याचा अनुवाद सुद्धा केलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एका व्यक्तीचा आपल्याला उल्लेख करायचा आहे, मात्र तो वेगळ्या अर्थाने आहे. एडवर्ड सईद नावाचा हा जो काही अभ्यासक आहे, या अभ्यासकाने जे कोणी प्राच्य विद्या अभ्यासक होते, तर त्यांनी जे काही इतिहास लेखन केलेलं आहे, त्या इतिहास लेखनामध्ये छुपे साम्राज्यवादी हितसंबंध होते असं म्हटलेलं आहे आणि ते प्रकाशात आणण्याचं काम केलेलं आहे. कोणी? एडवर्ड सईद यांनी. म्हणजे या प्राच्यवादी इतिहासकारांनी पूर्वेकडील देशांविषयी, संस्कृतीविषयी जे काही लेखन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी छुपे साम्राज्यवादी हितसंबंध होते. केवळ पूर्वेकडच्या देशांविषयी, संस्कृतीविषयी त्यांना आदर होता, कौतुक होता, म्हणूनच त्याने लेखन केलं नाही, तर त्याच्यामध्ये हे हितसंबंध होते आणि ते प्रकाशात आणण्याचं त्याने काम केलेलं आहे. असं जरी असलं तरी सुद्धा या अभ्यासकाने जे काही लेखन केलेलं आहे, जो काही अभ्यास केलेला आहे, जे काही संशोधन केलेलं आहे, त्याचं महत्त्व आपल्याला कमी करता येणार नाही किंवा ते कमी मानता येणार नाही. या 2 प्रणालींचाच आपण अभ्यास करून इथे थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे अभ्यासाला बसताना, व्हिडिओ सुरू करताना वही, पेन, पुस्तक घेऊन बसायचं आहे. अभ्यासून झाल्यावर पुस्तकातला तेवढाच घटक वाचून झाल्यावर 1 ते 1.5 पेजेसपेक्षा फार जास्त कधी असत नाही आहे, ते वाचायचं आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 प्रश्न काढायचे, त्याची उत्तरं लिहायची. 5 ते 10 प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत, म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला त्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं ते काम त्या ठिकाणी सगळ्यांनी करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांनाही अभ्यास करता येईल. हा अभ्यास म्हणजे दररोजचा 1 तास आहे. इतिहासाचा आपला दररोजचा 1 तास आहे. हा तुम्ही म्हणाल सर खूप हळू सांगतात, सावकाश सांगतात. दररोजचा 1 तास आहे. आठवडाभराचं जेवण जर एकदाच केलं तर ते अजीर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये 1 तासामध्ये सगळा इतिहासाचं 1 प्रकरण पूर्ण केलेलं असतं. असं असेल तर ते आपल्याला पचणार नाही आहे. ते 1 आठवड्याचा, 1-2 आठवड्याचा सुद्धा अभ्यास असू शकतो. उगाच 1 वर्ष दिलेलं नाही आहे त्यांनी 9 आणि पुढचे राज्यशास्त्राची 5 प्रकरणासाठी. दररोज थोडा थोडा आहार घ्या, आरोग्याला चांगला असतो, आणि दररोज थोडा थोडा अभ्यास करा, आपल्यासाठी सुद्धा चांगला असतो. त्यामुळं अजिबात कंटाळा मानू नका, अजिबात घाई करू नका. दररोज शिकवलेला तेवढाच तास अभ्यास जरी केलात तरी काहीही अडचण येणार नाही. इतिहासाचा आपला चांगला अभ्यास होईल. पण दररोजचा हा अभ्यास आपल्याला मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि अभ्यासाला मदत होईल. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. धन्यवाद.